शिवछत्रपतींसाठी लढलेले स्वराज्य योद्धे आहोत ते म्हणजे आपले अस्सल सुपर हिरोज. मुलांना खेळता खेळता एका कार्ड गेम मधून ते कळाले तर मावळाने म्हणूनच वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स बनवलेले आहेत, स्वराज्य वॉरियर्सचे ट्रम्प कार्ड्स. यामध्ये तुम्हाला 38 योद्धे खेळता खेळता कळतात. ही एक शृंखला आहे ज्याच्यामध्ये यातलं प्रत्येक कार्ड तुमच्याशी काय बोलतं हे आपण समजावून घेतो. फॉर्मॅट या शृंखलेचा असा आहे की आपण सरळ सरळ पिसतो, जे कार्ड समोर येईल त्या कार्ड बद्दल मी बोलायला सुरुवात करतो. पुढचं कार्ड एका योद्ध्याचं आहे ज्यांनी त्याची बुद्धिमत्ता ही शस्त्रासारखी वापरली होती. हे होते गोपीनाथ पंत बोकील. हे कार्ड जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यांचा रँक 9 दिसेल आणि त्यांचं जे पद आहे ते ॲडव्होकेट म्हणजे वकील. स्वराज्याच्या अगदी सुरुवातीपासूनच जी अनुभवी मंडळी सल्लागार म्हणून काम करत होते त्यामधले एक गोपीनाथ पंत बोकील. ठीक आहे, तुम्ही त्यांचं टेन्युअर मीटर बघितलं तर वयामुळे म्हणजे अगदी सुरुवातीपासून उतार वयात थकून ज्यावेळी ते थांबले त्याच वेळी त्यांचं स्वराज्य सेवा थांबली. त्यामुळे 50 तुम्हाला पदावधी दर्शक जो आपला टेन्युअर मीटर तो दिसेल तो सुरुवातीच्या भागातल्या कांड्या पिवळ्या आहेत. जर तुम्ही त्यांचं बॅटलफील्ड पार्टिसिपेशन बघितलं तर अर्थात थेट युद्धामध्ये रणांगणावरती शस्त्र घेऊन लढायची वेळ त्यांच्यावरती आली नाही. त्यांची बुद्धिमत्ता आहे, त्यांचं शस्त्र होतं, त्यामुळे बॅटलफील्ड पार्टिसिपेशन 0 दिसतंय. परफॉर्मन्स ओव्हरऑलच म्हणजे लेजर टाईममध्ये जिजाऊ माँसाहेब यांच्याबरोबर कवड्या म्हणजे त्या काळात जे बैठे खेळ असायचे ते खेळण्याची उंची असलेले म्हणजे गोपीनाथ काका. असं शिवरायांनी ज्यांना गौरवलंय असे होते. परफॉर्मन्स अर्थातच अतिशय लॉयल कायमच 7 आहे, त्यामुळेच 9 हे मात्र त्यांचं कर्तृत्व दुसऱ्या कोणाला कदाचित जमलं नसतं. ते म्हणजे अफजलाला काहीही करून त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्या सैन्यापासून वेगळं करून आणा हे त्यांनी साधलं. आणि म्हणूनच शिवछत्रपतींच्या आयुष्यातला प्रॉब्लेमली सगळ्यात उंच जे मोठं ध्येय त्यांना मिळवायचं होतं ते मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा गोपीनाथ पंत बोकील यांचा होता. त्यांनीच अफजलाला आणलं. तुम्ही जर त्यांचं इन्सिग्निया पाहिलं तर तुम्हाला 2 सुवर्ण गोल दिसतील. प्रशासनाचा भाग असल्यामुळे वकील हे प्रशासकीय विभागात येतात, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या विभागामध्ये दौत आणि हे दिसेल, दौतमध्ये उभा केलेला तराजू दिसेल. त्या प्रकारचं मानचिन्ह बाय द वे राजाभिषेकाला मिरवलं गेलं होतं बरं का, म्हणूनच आपण इन्सिग्नियामध्ये हे चित्र देतो आहोत. बाय द वे खूप कमी जणांना हे माहिती असेल की गोपीनाथ पंत यांनी आदिलशहाचा दरबार पण खूप जवळनं बघितला होता. आदिलशहाच्या दरबारातलं राजकारण कसं चालतं या सगळ्याची व्यवस्थित माहिती असलेले मुरब्बी आणि अनुभवी असे हे वॉरियर होते. आपण यांना सुद्धा वॉरियर किंवा स्वराज्य वॉरियर याच श्रेणीत धरतो, कारण की फक्त घोडा तलवार आणि काय विटा भाला हेच वापरलं म्हणजे शस्त्र नसतं. रणनीतिकार, अतिशय बुद्धिकौशल्य, वाक्चातुर्य हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे गुण असलेले सारेच आपल्या लेखी वॉरियर. आपल्याला गोपीनाथ पंत बोकील हे अतिशय म्हणजे पंत काका आपल्याला या भागात भेटले. पाहूया पुढच्या भागात आपल्याला कोणता वॉरियर भेटायला येतो. तोपर्यंत जय शिवराय.